नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना. झालं का नाही सगळ्यांचं जेवण? जम्पर शिवलाय, जम्पर शिवती या. ती काय झालंय बरं का भावा बहिणींनो, आता जायचंय आपल्याला तालुक्याला. मसाल्याचं सामान संपलंय, मसाला संपलाय ना, मसाल्याचं सामान आणायला जायचं. ती काय झालं, घराचं आपल्या शेडचं काम चाललंय ना, त्याच्यामुळं आहे ना मसाल्याचं सामान आणायचं राहिलंय तसंच, आणि मसाला पण करायचा राहिलाय तसाच. आणि त्याच्यात तुमच्या पूनमताईचं डोकं जरा दुसरीकडे चाललंय ना, त्याच्यामुळं जरा पडलंय घुटरून. पण आता पावसाळा काय म्हणतात येईल, मसाला करून ठेवावा लागल. मसाल्याच्या ऑर्डर येते त्या झणझणीत चणचणीत मसाला गावाकडचा आपला, तर झणझणीत चणचणीत ऑर्डर येतात म्हणल्यावर झणझणीत चणचणीत मसाला पण झालाच पाहिजे ना. सगळ्याला कशी गावाकडची चव मिळालीच पाहिजे ना. तर भाऊ बहिणींना मी आज जाणार आहे बर का तालुक्याला जाऊन मटेरियल घेऊन येते, जरा मसाला झणझणीत चणचणीत. आता माझं काय डोक्यात होतं की आपला नवीन बिझनेस आता चालू केलेला 15 दिवस होत आलं, 15 दिवस झालं भोलेनाथाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने एकदम भारी चाललाय आपला बिझनेस. आता तुम्हाला सांगते, नवीन शेड मारायची पण तयारी चालली, उद्घाटन बी होईल ना, बघायला आमच्या भावा बहिणींना दाखवीनच. पण आता काय जी लोक आहेत की तुमच्या पूनमताईने जीवनात जर काय बदल करायचा म्हणलं, काय प्रगती करायची म्हणलं, तर त्यांची एवढी जलन होते ना भावा बहिणींनो, काय सांगायचं. त्यांना एवढा त्रास होतो की त्याचं नाव तीच, इतका त्यांना त्रास होतो. तुमच्या पूनमताईने जीवनात जर काय करायचं म्हणलं ना, की त्यांना खूपच असा त्रास होतोय, भरपूर. बघा मग, कारण की आता तुम्हाला सांगते त्यांना त्रास पण का होतो. आता आपण पडलो गावाकडलं, आपलं राहणीमान पण एवढं टकाटक नाही, लाल्या नाही, लिस्टेप्या नाही, अंगावर अशी भारी भारी कपडे घालून व्हिडिओ बनवत नाही. आपला कसा हो का फाटलेला आहे गावन, दिसतोय का. स्वतःची मिशन असून शिवायला मला टाइम नाही, फाटकं तुटकं घालते मी, लाजत नाही. ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगते, आता माझ्यापाशी कपडे नाही असं नाही, देवानी भोलेनाथाने मला भरपूर दिलंय, भोलेनाथाने मला भरपूर मिळालंय. कारण की आपली नीतिमत्ता आपण साफ ठेवली भावा बहिणींनो, नीतिमत्ता आपली साफ आहे. कधी कुणाविषयी कपट चितलो नाही, कधी कुणी पुढे गेलं तर त्याच्यावर षडयंत्र रचलं नाही, कट रचला नाही. नीतिमत्ता साफ ठेवूनच आपलं काम आपण प्रामाणिकपणाने, एकनिष्ठेने आणि इमानदारीने केलेलं आहे. म्हणून आज तुमच्या पूनमताई जी बी आहे ती आपल्या स्वतःची नीतिमत्ता चांगली ठेवून इथपर्यंत आलेली आहे. तर आता काय लोकांना म्हणजे माझं चांगलं झालेलं अजिबात बघू वाटत नाही हो, भरपूर त्रास होतो. आता कमेंटच्या दौरान पण देत असते त्रास मला, पण ती मी अशी सोडलेली आहे, हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार. तर ती सोडलेत मी अशीच आपली माग टॉय 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 भुकायला, त्याच्यामुळे विषयच येत नाही. आता राहिली गोष्ट, तर माझ्या पुरी आता सुट्टीला घरी आल्यात. आता त्यांना एवढं काम नसतं बरं का भाऊ बहिणींनो, तरी पण आता एवढं तेवढं घरातलं केलं मग काय फरक पडतोय, तरी त्यांना त्रास होतोय. काय लोकांना माझ्या पुरीने काय घरात काम केलं तरी त्यांना त्रास होतोय. मला म्हणते की पुरीन कुंड काम करून घेती आळशी बाई. अगं माझ्या घरात पलते पडाय हे येते का, माझ्या घरातली कामं करा हे येतात का, माझ्या घरात पैसा कमवून ह्या देतात का. आळशी मला म्हणते ते हा. अगं तुम्ही किती कामाचे आहे ते दिसतंय की, 24 तास मोबाईलवर पडलेल्या कमेंट करत लोकांना वाईट हा. अगं मी तरी व्हिडिओच्या माध्यमातून 4-2 रुपये मिळवती, काय नाही काय डोकं चालवती. कुठं 2 जम्पर शिवलं तरी इळाची हजरी आहे. तुमच्यासारख्या लोकांना वाईट बोलण्यात नाही ग माझा टाइम वेस्ट करत मी. आता काय भटक भावान्यांचं ही बी म्हणणं आहे. आता सकाळी मी एक व्हिडिओ काढला भाऊजाईसाठी. आता भाऊजाईचा व्हिडिओ काढला तर त्याच्यावर माधुरी रंगोली, मधुरा का माधुरी आहे काय नो सटवीचं नाव, ती तर इतकी आहे ना चाबरी आहे भावा बहिणींनो, इतकी चाबरी. तिला कोणी विचारत नाही युट्यूबवर. विषय ह्यो आहे की ह्या जी भटक भावाने काय जी कमेंट टाकतात ना, ह्यांना युट्यूबवर कोणी विचारत नाही. ह्यांनी अकाउंट खोललेले आहेत, पण ह्यांना युट्यूबवर कोणी विचारत नाही. तर ह्यांचं फुल मेकअप आहे. तर म्हणाला असलं तुम्हाला सांगते, मेकअप करून व्हिडिओ बनवते त्यांच्या म्हणे मेकअप केल्यावर तरी लायक भेटतेल असं होईल. अगं बयानो, नीतिमत्ता साफ ठेवा. नीतिमत्ता साफ ठेवली ना, देव भरपूर देत असतो. फक्त नीतिमत्तेवर आपल्याला जे बी काय भेटतं ना, हे नीतिमत्तेवर भेटत असतं.
आपली मन चंगा तर काटवट में गंगा. अशात किती बी पालते पडल्या ना तुम्ही तरी काही फरक होणार नाही. लोकांवर जळत राहिल्या आणि किती बी काय केलं ना तरी काही फरक होणार नाही. त्याच्यामुळे नीतिमत्ता साफ ठेवा आणि जीवनात पुढे चालण्याचा प्रयत्न करा. यश नक्की मिळेल. पण लोकांवर जर जळत राहचाल ना तर जीवनात कधीच यश प्राप्ती होणार नाही तुमच्या. ही माझा शब्द आहे तुम्हाला. तुम्ही नीतिमत्ता साफ तुमचं बदल करा तुमच्या नीतिमत्तेत. नाही जर तुम्हाला यश मिळालं तर तिथून पुढं. पण तुमची नीतिमत्ता जर गंदी असेल ना, तुमच्या नीतिमत्तात जर ही नसेल ना, काय म्हणतात नीतिमत्ता स्वच्छ, तर तुम्ही किती बी प्रयत्न करा तुमचा प्रत्येक जीवनातला प्रयत्न हा अयशस्वीच होणार. त्याच्यामुळं जीवनात प्रयत्न करत असाल जीवनात पुढे जाण्याचा तर नीतिमत्ता चांगली ठेवा. जीवनात यश प्राप्ती नक्की मिळेल. उशिरा मिळेल पण मिळेल. तर राहिली गोष्ट, तुम्ही माझ्या पुरी जरी काम करायला लागले ना तरी मला अशा बोलतात ना, कमेंट टाकतात, तर त्यांना मला सांगायचंय की बायानो पुरी माझ्या इथं म्या 9 महिने 9 दिवस उदरात वाढवल्यात, म्या फाडून तोडून काढल्यात घाव सोसून. मग माझ्या पुरीला काम लावायचं का झोपून ठेवायचं ती मी ठरवण ना. तुम्ही कशाला टेन्शन घेता? तुमच्या लेकरांना झोक्यात टाकून हलवत बसा की येळभर. तुमची जी लेकरं आहेत ना, ही जे म्हणतात ना पुरण कुंड काम करून घेती, त्यांना मला सांगायचंय की बायानो तुमची लेकरं आहेत ना झोक्यात टाका लग्नाला आली तरी आणि हलवत बसा येळभर. त्याबद्दल मी तुम्हाला एक शब्द मी बोलते का तुम्हाला की तुम्ही तुमच्या लेकरांबद्दल काय करता? तुम्ही त्यांना काम लावता का नाही लावत? तुम्ही काय करता तुमच्या लेकरांसाठी? मी अजून तुम्हाला एक शब्द बोलली का? मी तुमच्या लेकरांची विचारपूस करते का की तुम्ही तुमच्या लेकरांकडून काम करून घेता का नाही घेत? माझ्या पुरी येतं, माझ्या पुरीला संस्कार कसं लावायचं ही माझं काम आहे. कमेंट करणाऱ्यांचं नाही, फिकुळ्यांचं. त्याच्यामुळं माझ्या पुरीला कुठं काय शिकवायचं हे मला चांगलं कळतंय ना. तुम्ही कशाला ज्ञान शिकवता? 3 लेकराची आहे मी. 3 लेकरं काढली म्हणजे मी कानातनं नाही ती काढली. काहीतरी वेदना भोगल्याच असतील, काहीतरी सोसलंच असेल. हा, आणि राहिली गोष्ट तर पुरी मला उदरातनं पडल्या तेव्हाच माझ्या काम करत नव्हत्या. त्यांना लहानाच्या मोठ्या केल्यात, मी काम कराय जोग्या केल्या त्या, तेव्हा त्या माझ्या हाताखाली काम करते त्या. आणि त्या माझ्या पुरी आहेत, त्यांनी काम केलं तर तुमच्या का पोटात दुखतंय? तुमच्या का पोटात भडभडा निघतोय घेण्याना देण्याचा? अगं पुरी माझ्या त्यांच्यासाठी त्रास म्या काढला. 9 महिने म्या वागावल्या, फाडून तोडून म्या काढल्या. त्यांना लहानाच्या मोठ्या करायला मी त्रास घेतला आणि तुमचं का घेण्याना देण्याचं टुनटुन उड्या करतय मारतय? हा, पुरी माझ्या आणि त्रास तुम्हाला कशाला करून घेता? तुमच्या लेकरांसाठी तुम्ही घ्या की त्रास करून. हा, माझ्या लेकरांसाठी तुम्हाला त्रास करून घेऊन काय उपयोग आहे? काय होणार आहे? माझ्या पुरी येतं, त्यांना काय काम लावायचं का झोपून ठेवायच्या का पाळण्यात टाकून हलवायच्या तो प्रश्न माझा आहे ना. मी ठरवीन ना. मी त्यांची आय हाय, खंबीर आहे मी त्यांची आय. त्यांच्याकडून काम करून घ्यायचं का त्यांना अशाच खुर्ची बसवायचे ती प्रश्न माझा आहे. मी ठरवीन. तुमच्या लेकरांची दक्षता तुम्ही घ्या. माझ्या लेकरांची दक्षता घ्यायला मी अजून जिवंत आहे. त्यांना काय करायला लावायचं काय नाही करायला लावायचं. उगाच माझी आज आहे ना टूप पेटावली बऱ्याच जणांनी. सकाळी मी त्या भाऊजाईचा व्हिडिओ काढला तर येती माधुरी आहे, मधुरा काय रंगोली, माधुरीच रंगोली. तर त्या बयाचं म्हणणं काय आहे की त्या पिंकीला आम्ही नवऱ्यापाशी नांदू देणार नाही, संसार करू देणार नाही, तिला सुखाने राहू देणार नाही, ह्या सटवीचं म्हणणं आहे. तर त्या सटवीला मला सांगायचंय की बाई आम्ही रोज तिच्या दारात जाऊन तिला सासरवस करतोय. तेव्हा तू पालती पडू कमेंट मध्ये लिहाय आलीच, भली दांडगी कमेंट केलीच. फिकुळे आम्ही तिच्या पडीकच नाही वय, तिच्या नंदा नवरा सोडून पडीकच तिच्या दारात आहेत ना. आम्ही आता काय सांगायचं तुला, पडीकच आहे तिच्या दारात. त्याच्यामुळे तिला नवरा बघू देईना, तिला सुखाने संसार करू देईना, तिला जगू देईना आम्ही. तू लागली फिकुळी, तिच्यासारखीच आजशील तू फिकुळी, म्हणूनच तुला झोंबलं बघ मी बोललेलं पिंकाचं. तू बी तिच्यासारखीच आजशील. नवरा बाहेर गेल्या बाहेर अशी आत कुटानं करत आजशील. मी नाही त्यातली कडेला वाचली अशी करत आजशील तू बी. त्याच्यामुळं तुला लय त्रास झाला बघ तिला बोललेलं. ती आमच्या घरातली आणि त्रास हिला झाला.
आम्ही काढतो इथं तिनं जर काय केलं तर तुझी नाही इमेज खराब होणार, कळलं का भटक भवानी? आमची इमेज खराब होती. तुला काय कमेंट मध्ये टॉय 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 लिहायचं की गेली? हा, तसं तिनं जर काय केलं ना तर त्याचं काय म्हणतात, त्याचं आम्हाला कुठं 4 माणसात गेलं की तुमच्या भाऊजाईने असं केलं काय व, तुमच्या भाऊजाईचं असं झालं काय व, होतं ना विचारपूस होती ना. आम्हाला विचारतात का तुला आली वय इतराय होय त्या पिंकीने काय केलं ग, त्या पिंकीचं असं झालं ग, ती पिंकी इकडे गेलती ग, ती पिंकी तिकडे गेलती ग, तुला आली काय इतरायला होय ग? माधुरी रंगोली तुला आली काय इतराय तेव्हा तुला एवढं झोंबाय लागलं? आणि काय काय फिकुळे आहेत ना, एकीचं तर म्हणणं काय कंटेंट साठी, तर हो मी कंटेंट साठी केलंय. काय म्हणणं आहे ग तुझं? आणि त्याच्यावर हाऊस क्वीन म्हणून एक हाय भटक भवानी, ती म्हणते तुझ्या थोबाडाला आवर दी. तर माझ्या थोबाडाला आवर द्यायचा का काय करायचं हे मी ठरवीन. तुझा हात मोडूस तर तू लिहायचं काम नको करू. तुझा हात पार मोडून पडूस तर तू कशी लिहायचं काम करते. तसं तुझ्यासारख्या चाबऱ्यांना उत्तर द्यायला मला बी माझ्या तोंडाचा आवर सोडावा लागतो. या काय करणार, मजबूर तुम्ही लोक करताय मला. मी स्वतःहून काय म्हणतात, माणूस स्वतःहून वाईट मार्गात जात नाही, काय म्हणतात का नाही. मी स्वतःहून कोणाला वाईट बोलत नाही. मला जे फिकुळ्या वाईट बोलतात त्यांना मी फिकुळ्यांना वाईट बोलते. आता राहिली गोष्ट तर ती म्हणते की त्या बाईने कमेंट काय केली होती की कंटेंट साठी आणि तू रिप्लाय काय दिलास तिला. तर तुला एवढं सांगायचंय मला की ती बया जी आहे ना ती काय लायकीची बया आहे मला विचारून घे. ती वंदना नावाची जी बया आहे ना ती काय लायकीची बया आहे ना, तू महाग फळ जाऊन वाच तिच्या कमेंट म्हणजे तुला समजल. तेवढीच कमेंट बरी वाचाय आलीस. आणि ह्याच्या आधीच्या तिच्या हात मोडूस तर तिने कमेंट केलेल्या तेव्हा काय झोपली होतीस काय गोदाड्या अंगा घेऊन होय ग? हाऊस क्वीन म्हणणार ने स्वतःला हाऊस क्वीन नाही, तू क्वीन नाही, दुसऱ्याच्याच काय म्हणतात ढवळा करणारी क्वीन दिसतीस तू मला. हाऊस क्वीन म्हणजे नवऱ्याचा लेकरा बाळांचा विचार करूनच लोकांना चांगलं बोलण्याचा ही ठेवणारी असती. क्वीन म्हणजे हाऊस म्हणतात त्याला. हाऊस म्हणजे संसारात लक्ष देणारी हाऊस म्हणजे संसारात लक्ष घालणारी नसते. हाऊस आणि क्वीन ठेवलंच होय तू नाव, म्हणजे संसाराची राणी. आता तू संसाराची राणी आहे होय. अगं कमेंट मध्ये ढवळाढवळी करणारी राणी आहेच बघ, ढवळाढवळ करणारी राणी. आणि त्याच्यावर मला आहे ना काय काय पासल्यांनी आहे ना फिकुळ्यांनी त्याच्यावर रिप्लाय दिला ना, त्या फिकुळ्यांना माझं सांगणं आहे तुमच्या घरातलं बघा वाकून बर का, मग दुसऱ्याच्या ह्याच्यात डोकं घाला माकडीनींनो. आणि माझी टूप पेटवायचे काम करत जाऊ नका. माझी टूप जरा लय सर्किट आहे, एकदा जर भडकली ना तर ती फुटूस तर गप शांत होत नाही, कळलं ना. फिक्कुळ्या मन संध्या फिक्कुळ्या मला आल्या रिप्लाय द्यायला. त्या वंदीच्या बोकांडी जाऊन बसा की तुम्ही हा, आणि बसा उठा बशा काढा तिच्या बोकांडी बसून. मी कंटेंट साठी करेन नाही तर कशासाठी करेन. तुम्ही काल कोण ग मला सांगणार नाही. चॅनल माझा आहे, मी ठरवीन ना मला कशासाठी करायचंय ती. हा, मला इमोशनली ब्लॅकमेल करता काय? कंटेंट साठी करती हो, कंटेंट साठीच करती. जा काय करायचं ती कर जा, कंटेंट साठी करती. उगाच डोकं खाते त्या भाऊ बहिणीनं माझी लय टूप पेटवली आज काय एक तर मी माझ्या डोक्यात माझं टेन्शन. मी आहे ना सकाळी व्हिडिओ बनवला, मग ह्या बाजिंद्याने येऊन काय तिथं गुखायची गरज आहे का? ह्या हाऊस क्वीन म्हणणारणीनं, परत त्या वंदना म्हणणारणीनं, परत त्या माधुरी रंगोली म्हणणार. तिला तर सटवीला 2 वर्ष झालं तरी कुणी युट्यूबवर कुत्रा इतराना म्हणून सटवी पालती पडू वाईट कमेंट करणाऱ्यांना रिप्लाय देऊन तिच्या मनी माझ्या बोकांडी म्हणजे तिच्या बोकांडी बसायला जाते वाईट कमेंट करणारी सगळी माधुरी रंगोलीच्या. तिला वाटतं की वाईट कमेंट करणाऱ्यांसारखंच वाईट बोललं त्यांच्या कमेंटला रिप्लाय दिला म्हणजे ना फॉलो करतात असं तिचं म्हणणं आहे. पण तिचा गैरसमज कुठं वाईट केल्यानं वाईटच होतं ग सटवे, ध्यानात ठेव. सटवे वाईट केल्यानं वाईटच होतं. जिंदगीत किती बी प्रयत्न केला तरी तुझ्यासारखी कुत्री मोर जाणार नाही. महागच अशी भाऊ करत भुकत बसणार, लक्षात राहू दे. आणि पिंकी कोण तुझी नातलग असली तर घेऊन जा तुझ्या बोकांडी बसाय तिकडं. लागली मला शहाणपणा शिकवायला. पिंकीला संसार करू दे ना. तू करते का?
पिंकीला संसार आम्ही करू देना वय सटवे. आम्ही जातो काय पिंकीकड सारख्या सतत. आणि एकीचं म्हणणं काय आहे की पिंकीच्या तिथं गेल्यावर पिंकी तुझ्यासाठी किती जेवण बनवती, मटण आणि फिटण. मग आता तिनं मटण मला चारलं म्हणून तिने केलेलं उद्योगधंदा मी झाकून ठेवू का काय? असं तिने मला एक दिवस मटण चारलं म्हणून काय बोलण्याच्या लिमिट क्रॉस करते ती आणि काय बोलते ती. मटण खाती मी, माझ्या आई बाप्पाचं घर आहे, ती अधिकार आहे माझा, कवा बी जाईन कवा बी राहीन. हा पिंकी मटण चारती, उपकार करते काय आमच्यावर? म्हणून तिने आम्हाला एक दिवस मटण चारलं म्हणून आम्ही ती जी करल ती असं सहन करायचं वय. मग लय गोड वाटल. काय तर्रा मोठी, तर्रा म्हणजे सोपी आहे का मोठी बाया तर्रा. चला भाऊ बहिणीनं जम्पर शिवती, तू पिटली आज, गरम झालंय डोकं. जाती जरा शांत करून येते, तालुका फिलुक्याला जाती, मसाल्याचं बी सामान आणायचंय. आणि जरा ह्या फेकुळे आहेत ना त्याला त्रास देतात मला, त्यांना असाच रिप्लाय देणार आहे मी. 15 दिवस झालं व शांत आहे, मसाल्याच्या नादात मी कुणाला बोलत नाही काय नाही. पण जरा गांडारल्यावानी माझा वाल्यावानी करायला लागल्यात. ह्या कमेंट मध्ये मला वाईट वाईट लिहत्यात ना त्या पासल्या. जरा मसाल्याच्या टायमाला असं करू नका तसं करू नका, पती वार्ता मनसून द्या.